खंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार 2 विषयात नापास झाले मी. नंदू शेठ, यापुढे आसावरीचं नाव जरी घेतलं किंवा आमच्या घराची पायरी जरी चढलात तरी माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी नाही, लक्षात ठेवा. अंतरा अजून नाही आली. हो ना ग, अजून आली नाही. कुठे गेली काय माहिती. सावरीताई, ती अजून घरी नाही आली. म्हणजे कुठे गेली असेल? तुम्ही समजा लोक काय अंतराला शोधायला बाहेर पडला होता काय? त्याला माझ्या घरामध्ये नेला. आपली अंतरा नाही ग, नापास झाली. हे कसं शक्य आहे? हो आई, खरं आहे हे. नापास झाली अंतरा. काय नापास? बाई 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 बाई, केवढा विश्वास होता हिच्यावर. मला तर खरंच वाटत नाहीये. सावरे, तुला कसं कळलं? अगं मी, आणि तू सांगितलं नाही आम्हाला. साक्षीकडे गेले होते ना, तिने सांगितलं. आणि अगं आई, सांगितलं नाही म्हणजे तुम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये होता ना, अंतरा लवकर घरी आली नाही म्हणून. म्हणून मी नाही बोलले. मग मी अंतरा, ऐक ना. अरे अंतरा, अंतरा. नील, चल तुला जेवायला वाढते. हो बहिणी, हो हो, मला थोडा वेळ एकट्यानं शांत बसू दे.
बास. रडू नकोस अंतरा. ताई मी फेल झाले. असं कसं झालं? माहितीये मला. बस बस. आता आई बाबांना वाटणार की मी अभ्यासच नव्हता केला. आई मला नेहमी म्हणायची, या वर्षी तुझा अभ्यासात लक्ष नाहीये. पण मी अभ्यास करायचे ग. सकाळी उठून लवकर, शपथ तू बघायचीस ना. मी पाहिलंय. तू अभ्यास केला होतास तू अभ्यास. काहीतरी गडबड झाली अंतर. हे असं नसेल. आपण बघूयात ना बाळा. हा. तू कुठे गेली होतीस? हा, शाणी मुलगी आहेस ना तू, तरी अशी वेड्यासारखी का वागलीस? आम्ही सगळे तुला शोधायला कुठे कुठे गेलो होतो. तुला माहितीये बाबांना बरं नाहीये, तरी तुला शोधायला बाहेर पडले होते. माहितीये? बाबा ओरडणार मला आता. नाही. ओरडणार बाबा. बरोबर आहे त्यांचं. माझे बाबा एवढे मोठे आदर्श शिक्षक, एवढे मोठे प्रिन्सिपल, मला पुरस्कार मिळालाय. मी म्हणजे बाबांच्या शाळेतले क्लार्क आहेत ना देमाडे, त्यांच्या मुलाला पण 71% मिळाले. अंतरा बाबांना माहितीये की नाही तू किती हुशार असते. बाबांना माहितीये. हो, पण मी नापास झाले हे सत्य आहे ना. आजपर्यंत प्रगती पुस्तकावर एकदाही लाल रेघ नव्हती माझ्या. कधीच नाही. ते बी नेहमी पहिल्या 5 यायचे मी. पण आता मी कशी नापास झाले ग. मला आत्मविश्वासच गेलाय ताई. अंतरा बास. इकडे बघ अंतरा, इकडे बघ. माझ्याकडे बघ. असं खचून जाऊ नकोस. आपल्या आयुष्यात अशी अनेक अपयशं येतात, पण तीच आपल्याला नव्याने जगण्याची उमेद देतात, खूप काही शिकवून जातात. अशी खचून जाऊ नकोस. स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल. बरं झालं ना अंतरा परत आली ते. म्हणजे कधीतरी परत येणारच होती ती. तसं नव्हे, नापास झाल्यामुळे तोंड दाखवायला लाज वाटत होती ना तिला. ती कुणालाही वाटणार. त्यात अंतरा कधीही नापास झालेली नाहीये. नेहमी फर्स्ट क्लास मिळत आलाय तिला. असंच होतं. आपण मुलांना हुशार हुशार म्हणून डोक्यावर बसवतो, त्यांना वाटायला लागतं आपल्याला सगळं येतं, अभ्यासाची काही गरज नाही आपल्याला. मग काय, अभ्यास राहतो बाजूला आणि ही हुंदडतात गावभर. हल्ली अंतराचं लक्षण ठीक दिसत नाही मला. हो, काय काय फॅशन्स करते, मोठमोठ्यानी गाणी काय म्हणते, मुलांशी सुद्धा बोलत असते अधूनमधून. तू नव्हतीस बोलत मुलांशी तुझ्या वयात? काहीतरी काय, आमच्या आप्पांपुढे चालत नव्हतं ना कुणाचं काही. मुलांशी बोललेलं तर खपतच नव्हतं त्यांना. आणि तुझ्याशी बोलायचं कोण धारिष्ट करणार ग? मिळाला चान्स, आता बोला. लगेच सगळं सिरियसली घेऊ नकोस ग. मला एवढंच म्हणायचं आहे की अंतराला बोलताना
आपल्या मुलीकडे पण लक्ष असू दे जरा तुझं. हे बघा, हे बघा, माझं माझ्या मुलीकडे चांगलं लक्ष आहे, कळलं? सेकंड क्लास का होईना पण तिने टिकवलाय ना आजपर्यंत. आता रिझल्ट लागेल, कळेलच तुम्हाला. मी काय म्हणते, आता अंतरा नापास झाली ना, म्हणजे हे गिफ्ट काय तुम्ही तिला देणार नाही, आपण आपल्या नेहालाच देऊन टाकूया ना. दादाच्या मनाला फार लागली असेल ना ही गोष्ट. लागणारच. ते बोलले सुद्धा नाहीत अंतराशी. आता कान उघडणी करतील ना चांगली, तेव्हा तिचं डोकं ठिकाणावर येईल, बघा तुम्ही. पण मी काय म्हणते, तू नको म्हणूस काही. झोप आता तू. हो, बाबा अंतरा उठ, इथं बस. अंतरा उठ. बाबा बाबा मी चुकले. अंतरा, तुझ्यासारख्या शहाण्या मुलीने असं वागायचं? बेटा, तुला वाटलंच कसं मी तुझ्यावर रागवेन? जी मुलगी 10वीला 12वीला उत्तम गुण मिळवून शाळेतून पहिली आली, ती सेकंड इयरच्या परीक्षेत नापास होईल का? नापासाचा शिक्का लागलाच ना बाबा. उद्या जर कोणी तुम्हाला, आईला, ताईला किंवा काकांना विचारलं अंतराचा रिझल्ट काय लागला, तुम्ही काय सांगणार? लोकांचं काय करायचंय? माझी खात्री आहे ना. आणि समजा अंतरा तू खरंच एखाद्या वेळेस नापास झाली असतीस ना, तरी सुद्धा मी तुझ्यावर रागावलो नसतो. होतं असं कधी कधी. खूपदा पूर्ण अभ्यास करून सुद्धा ऐन परीक्षेच्या वेळी वेगळेच प्रश्न येतात. पेपर पाहून ब्लँक व्हायला होतं, टेन्शन येतं खूप. अशा वेळी पेपर एखाद्या वेळी वाईट जाऊ शकतो. पण तेवढ्यानं जर आई वडिलांनी आपल्या मुलांना समजून घेतलं नाही तर सगळी माया व्यर्थ आहे. अंतरा, एक लक्षात ठेव, यापुढे कधीही काहीही चुकलं ना तरी घरीच परत यायचं. तुम्हा मुलांच्या सगळ्या चुका फक्त आई बाबाच माफ करू शकतात. उद्या लग्न होऊन तू सासरी गेलीस ना, तरी सुद्धा तुझ्या बाबांचा हात सदैव तुझ्या पाठीशी असेल, विसरू नकोस. हो वेडाबाई, अगं रडू नको, शाणी ना तू. नाही, रडायचं नाही. आपण तुझ्या परीक्षेचे पेपर्स रीचेकिंगला पाठवू. ओके? हुशार आहे ना आपली अंतरा. रडायचं नाही, रडायचं नाही, नाही रडायचं. अंतराबाई,
वेडाबाई वेडाबाई ग वेडाबाई. बोला बोला. हा अहो सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही काय काळजी करू नका. हा हार आणलेले आहेत, नारळ आणलेले आहेत. काय साहेब ते आपल्या कामाचं चला पण चला. हा बोला. अहो सगळं आणलेलं आहे, हार नारळ शाल तुरे पुष्पगुच्छ भेटी सगळं सगळं आणलेलं आहे. हां आता फक्त साहेबांची खोटी आहे. हां काय म्हणलं साहेब उशिरा येतात. किती 2 तास उशिरा. अहो तुम्ही किती सहज बोलताय, इथं पब्लिक खचाखच भरले हो. अहो लोकांना थोपवणं साधी गोष्ट नाही. तुम्ही तिथनं उंटावून शेळ हाकू नका हो. हां ते आम्ही आमचं बघतो, लोकांचं कसं करायचं मनोरंजन बघतो आम्ही आमचं. काय म्हणताय तमाशामध्ये पूर्ण नाचवायच्या. अहो हसताय काय तुम्हाला नाही हो, ते आमचं बघतो आम्ही काय ते. आता मेहरबानी करा ना फोन ठेवा. आता फोन ठेवा म्हणला ना. काय खरं म्हणून साहेब बघितलं का. अहो काय काय करावं लागतंय आम्हाला. गुलाबराव जनतेचे प्रतिनिधी म्हणल्यावर हे सगळं करावंच लागतं. हा? नाही तुम्ही आज लई खुशीत दिसून राहिलेलात. खुशीत असणारच गुलाबराव, खुशीत असणारच. तुम्हाला म्हटलं नव्हतं गुलाबराव, मी फार काळ वाट बघणार नाही. नाही म्हणजे वाट बघायची मला सवय नाही आणि सवडी नाही. त्या मोहिते मास्तरला आज असा काही सापळ्यामध्ये अडकावलाय की त्यातून तो सुटूच शकणार नाही. म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं तरी काय. सांगतो काय केलं ते सगळं सांगतो. सुधा अगं ते जुईची वेल पाहिलीस का किती कोमेजून गेलेली आहे. अंतराने पाहिलं ना तर रडत बसेल बहुतेक. अहो पण मी रोज नीट पाणी घालते त्याला. काही रोपांना खूप जपावं लागतं सुद्धा. प्रत्येक झाडाचं वेगळं तंत्र असतं. जसं प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने शिकून समजावावं लागतं ना तसं. खरंच सुकून गेला असेल तो. उन्हाळा किती पडलाय आणि सावली पण नाही ना त्याच्यावर, सोसत नसेल ऊन. सुधा त्या कोमेजलेल्या जुईच्या फुलाला पाहिलं ना की मला अंतराचा चेहरा आठवतो. पाहिलंच ना काल हे सगळं झालं आणि आज घरात जरा सुद्धा गलबला नाही. अगदी चुकल्यासारखं वाटतंय. सुधा मी बऱ्याच दिवसात शाळेत गेलो नाही, मुलांना भेटलो नाही. मला सुद्धा चुकल्यासारखं वाटतंय. मी शाळेत जाऊन येऊ थोडा वेळ. अहो डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला. अगं प्रकृती चांगली करण्याचे काही काही उपाय वैद्यांना सुद्धा ठाऊक नसता. बघशीलच तू. मी शाळेत पाऊल टाकल्याबरोबर एकदम मला बरं वाटायला लागेल. अशी बघू नकोस, नाही जात. नाही जा तुम्ही शाळेत, पण लवकर या. सकाळपासून माझा डोळा फडफडतोय. अगं मग काहीतरी चांगलं नक्कीच होणार. अहो उजवा डोळा फडफडतोय. अगं म्हणजे शुभ शकून. बघ मी जाऊन येतो. मुलींना सांग दुपारचं एकत्रच जेवूया. हा
आणि अंतराच्या आवडीचं काहीतरी कर. तिचा कोमेजलेला चेहरा मला बघवत नाही.